इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या भडक्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली असून त्याचे थेट पडसाद भारतीय सराफा बाजारात उमटले आहेत. युद्धाच्या या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर रातोरात सोने चांदीचे भाव अक्षरशः गगनाला भिडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या एका रात्रीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 5,000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 16,000 रुपयांची ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली आहे. या प्रचंड दरवाढीमुळे संपूर्ण सराफा बाजारात चिंतेचं वातावरण पसरले असून सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठा फटका बसताना दिसत आहे. पुढील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नक्की सोने चांदी किती महाग होणार की दरात काही सुधारणा होणार हे आपण आज सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे सर्वात विश्वसनीय गोल्ड न्यूज चॅनल प्रवाह माझामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा किंवा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजची ही विशेष बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय भूराजकीय घडामोडींमुळे या आठवड्यात सोने चांदीच्या किमतींनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अशा स्थितीत दोन्ही धातूंच्या किमतींमध्ये नेमकी किती मोठी तेजी आली आहे आणि येत्या काळात सोने चांदी स्वस्त होईल की महाग, ही सर्व ताजी माहिती आम्ही तुम्हाला या विशेष भागात देणार आहोत. त्याचप्रमाणे तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर कशा प्रकारे बदलले आहेत आणि गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य वेळ कोणती राहील याची ही संपूर्ण तांत्रिक माहिती तुम्हाला याच ठिकाणी मिळेल. अचूक विश्लेषणासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या मते सध्याच्या स्थितीत सोन्याची योग्य किंमत प्रति 10 ग्रॅम्स किती असायला हवी? तुमचे मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तसेच जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल आणि तुमच्या विश्वासातील एकमेव चॅनल प्रवाह माझाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबली नसेल तर त्वरित करून घ्या, जेणेकरून सोने चांदीचे ताजे आणि अचूक भाव तुम्हाला रोज सर्वात आधी मिळतील. चला तर मग मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा दर काय सुरू आहे. अशा स्थितीत भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत ते पाहूया. आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 285 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा भाव 2,280 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,850 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीचा भाव 28,500 रुपये आहे आणि आज 1 किलोग्रॅम चांदीचा भाव 2,85,000 रुपये इतका आहे. आता तज्ज्ञ विश्लेषकांच्या मते येत्या काळात सोने चांदी स्वस्त होईल की महाग हे जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या जागतिक बाजारपेठेत कमालीची अस्वस्थता आणि भीतीचं सावट पसरले आहे. काल समोर आलेल्या अत्यंत खळबळजनक माहितीनुसार युनायटेड स्टेट्स आणि इस्रायलने मिळून इराणवर मोठा लष्करी हल्ला केला आहे. या हल्ल्याच्या वृत्ताने जागतिक अर्थव्यवस्थेत मोठा भूकंप झाला असून गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्धासारखी किंवा अशा प्रकारच्या भीषण संघर्षाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा शेअर बाजार कोसळतात आणि लोक आपली सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. याचाच थेट परिणाम म्हणून आपण पाहिले की रातोरात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने 5,300 ते 5,400 डॉलरचा टप्पा ओलांडण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय बाजारातही त्याचे परिणाम स्पष्ट दिसत आहेत आणि 24 कॅरेट सोन्याने 6,800 रुपयांची आणि चांदीने 16,000 रुपयांची ऐतिहासिक भरारी घेतली आहे. तज्ज्ञ विश्लेषकांच्या मते हा तर केवळ प्राथमिक कल आहे. जर इराण आणि इस्रायलमधील हे युद्ध असेच पेटत राहिले आणि परिस्थिती आणखी चिघळली तर सोन्याचे भाव लवकरच प्रति 10 ग्रॅम्स 2 लाख रुपयांचा टप्पा गाठू शकतात. इतकेच नाही तर चांदीच्या किमतीतही मोठी दरवाढ होण्याची शक्यता असून चांदी प्रति किलो 4 लाख रुपयांच्या पार जाऊ शकते. अशा या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी आणि गुंतवणूकदारांनी आता नेमकी काय भूमिका घ्यावी हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही लग्न सराईसाठी किंवा दागिन्यांसाठी नव्याने सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच्या स्थितीत कोणतीही घाई न करता बाजारपेठेवर बारकाईने लक्ष ठेवणे हिताचे ठरू शकते. सध्या पाहायला मिळणारी ही प्रचंड दरवाढ प्रामुख्याने जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी आणि घाईघाईने केलेल्या खरेदीमुळे झालेली आहे. त्यामुळे बाजारात थोडी स्थिरता येईपर्यंत किंवा दरात काही अंशी सुधारणा होईपर्यंत वाट पाहणे समजूतापणाची ठरू शकते. दुसरीकडे ज्या गुंतवणूकदारांकडे आधीच सोन्याचा साठा आहे त्यांच्यासाठी ही वेळ नफा कमवण्याची एक उत्तम संधी ठरू शकते. मात्र सध्याच्या या ऐतिहासिक उच्च स्तरावर नवीन मोठी गुंतवणूक करणे काहीसे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही व्यवहारापूर्वी स्वतःच्या आर्थिक मर्यादेची आणि जोखमीची काळजी घेणे आवश्यक आहे. बाजारपेठेचा सध्याचा कल पाहता जोपर्यंत इराण आणि इस्रायलमधील भूराजकीय तणाव निवळत नाही तोपर्यंत सोने स्वस्त होण्याची चिन्हे धूसर आहेत.
उलट पक्षी आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरची मजबूती आणि युद्धाचा भडका यामुळे सोन्या चांदीच्या किमतींना वरच्या बाजूला एक भक्कम आधार मिळाला आहे. अशा अस्थिर वातावरणात बाजारात जेव्हा थोडी घसरण होईल तेव्हाच खरेदीचे धोरण ठेवणे फायदेशीर ठरेल. चला तर मग मित्रांनो, या महागाईच्या वातावरणात आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर नेमके काय सुरू आहेत. आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 12,865 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,02,920 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,28,650 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 12,86,500 रुपये आहे. मागील 2 दिवसात 18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम एकूण 5,270 रुपयांची वाढ झाली आहे. आता 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पाहूया, पण त्याआधी आपल्याला बाजारातील एक अत्यंत महत्त्वाची आणि तांत्रिक बाजू समजून घ्यावी लागेल. मित्रांनो, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. जेव्हा इराण आणि इस्रायल सारख्या देशांत तणाव वाढतो तेव्हा सोन्याची आयात निर्यात केवळ महागच होत नाही, तर ती मर्यादित देखील केली जाते. याचाच अर्थ असा की येणाऱ्या काही दिवसात स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अशावेळी मागणी प्रचंड असूनही पुरवठा नसल्यामुळे भाव अगदी काही तासांत हजारो रुपयांनी वधारू शकतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केवळ सामान्य ग्राहकच नाही, तर जगातील मोठ्या मध्यवर्ती बँका देखील सध्या डॉलरऐवजी सोन्याचा साठा करण्यावर भर देत आहेत. जेव्हा मोठ्या संस्था किंवा बँका सोन्याची प्रचंड खरेदी सुरू करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम मध्यमवर्गीय ग्राहकांच्या बजेटवर होतो. मित्रांनो, आपल्याकडे सध्या लग्नसराईचा मोठा हंगाम सुरू आहे आणि याच काळात सोन्याची मागणी ही सर्वोच्च पातळीवर असते. पण बाजारातील एक इन्सायडर स्टोरी अशी आहे की केवळ सामान्य ग्राहकच नाही, तर मोठे सराफ आणि व्यावसायिक देखील सध्या चिंतेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक मोठ्या सुवर्ण व्यापाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीचा अंदाज घेऊन आधीच सोन्याचा मोठा साठा करून ठेवला आहे. कारण येणाऱ्या दिवसात जर पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर सोन्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर जातील याची जाणीव त्यांनाही आहे. जेव्हा मोठे व्यापारी आणि नामांकित पेढ्या इतक्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची आगाऊ खरेदी करून ठेवतात तेव्हा त्याचा थेट अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता सध्या तरी धूसर आहे. उलट लग्नसराईच्या वाढत्या मागणीमुळे आणि जागतिक युद्धाच्या भडक्यामुळे हे भाव तीव्र गतीने वर जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी दागिने घडवणार असाल तर तुम्हाला आजचे 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर बारकाईने पाहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण प्रत्येक तासाला हे गणित बदलत आहे. यासोबतच आता जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर. आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 15,272 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,22,176 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,52,720 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,27,200 रुपये आहे. मागील 2 दिवसात 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम एकूण 6,260 रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर. पण त्यापूर्वी ग्राहकांना एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायदेशीर सल्ला. मित्रांनो, बाजार सध्या ज्या प्रकारे वर खाली होत आहे ते पाहता कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या अधिकृत आर्थिक सल्लागाराशी चर्चा नक्की करा. या व्हिडिओमध्ये दिलेले दर हे सराफा बाजारातील घाऊक म्हणजेच होलसेल दर आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना त्यावर 3% जीएसटी आणि मजुरी शुल्क स्वतंत्रपणे द्यावं लागेल. तसेच शुद्धतेची 100% खात्री पटवण्यासाठी नेहमी हॉलमार्क असलेलेच सोहे निवडा, जेणेकरून संकटाच्या काळात तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील. आता जाणून घेऊया आजचे 24 कॅरेटचे ताजे दर. आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 16,780 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,34,240 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,67,800 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 16,78,000 रुपये आहे. मागील 2 दिवसात 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम एकूण 6,800 रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. थोडक्यात सांगायचे तर जागतिक राजकारण जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत सोने आणि चांदीमध्ये मोठी अस्थिरता कायम राहणार आहे. येणाऱ्या दिवसात युद्धाच्या बातम्या जर अधिक गंभीर झाल्या तर सोन्याचे दर नवीन ऐतिहासिक पातळी गाठतील हे निश्चित आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न करता दररोजचे अधिकृत आणि ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी प्रवाह माझा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.